नमस्कार, मी सनी प्रकाश इलम, राहणार वापेपाडा, दत्तू इलम यांचा नातू. 30/8/2021 रोजी तहसीलदार कार्यालय शहापूर येथे सलग 3 दिवस उपोषण करून मला देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता गेली 5 वर्षे उलटूनही अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची पूर्तता न झाल्यामुळे दिनांक 14/8/2025 रोजी मी शहापूर तहसील कार्यालय येथे अमरण उपोषण करणार आहे. माझी उपोषणास प्रथम मागणी भूमिहीन मजुरांना 30/7/1979 साली ज्या सनदी वाटप केल्या होत्या ते आम्ही कातकरी समाजाच्या असल्या कारणाने त्या सनदीवरती सर्वे नंबर न गट नंबर हे नमूद न केल्यामुळे आज 46 वर्ष आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही माझे आजोबा व त्यांचे आई वडील गंगा देवस्थान कोकण विकास महामंडळ येथे रहिवास करत असताना तिथे कोकण विकास कंपनी ही कंपनी प्रोजेक्ट आल्यानंतर त्यांना जबरदस्तीने भूमिहीन करण्यात आले व भूमिहीन मजुरांना त्यांनी वापेपाडा येथे गावठाण जागेमध्ये 10x10 घरकुल योजना राबवून व 30x30 चौरसवार जागा वापरण्यास दिली. शासनाने दिल्यानंतर जे सनदी वाटप केल्या त्या सनदी वाटपमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे सर्वे नंबर गट नंबर हे नमूद केले नव्हते. त्यामुळे शासनाच्या एका चुकीमुळे 46 वर्ष त्रास सहन करावा लागला आहे. तरी दुसरा मुद्दा ग्रुप ग्रामपंचायत खुटघर गोटेघर वाफे आम्ही शासनाने दिलेले घरकुल याच्यामध्ये माझे आजोबा व त्यांचे 4 भाऊ वडील हे रहिवास करत असताना ग्रामपंचायत वाफे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी माझ्या आजोबांना 1979 साली एक नोटीस बजावले होते. त्या नोटिसामध्ये पूर्णपणे उल्लेख होता की तुम्ही गावठाण वाफेपाडा गावठाण जागेमध्ये अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण 7 दिवसाच्या आत तुम्ही काढून टाकण्यात यावा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शासनाने सर्वे नंबर आम्हाला घर बांधून दिले व शासनाच्या तिथे त्यांनीच त्यांच्या स्वखर्चाने स्थलांतरित केले. माझे आजोबा अजूनही जिवंत आहेत ह्या गोष्टी आम्हाला सांगतायत. त्यांच्या शासनाच्या स्वखर्चाने त्यांनी वाफेपाडा येथे स्थलांतरित राहत असताना 1979 साली आम्हाला प्लॉट वाटप केले. त्याच्यानंतर तिथे रहवास करत असताना 88 साली माझ्या आजोबांना ग्रामपंचायत जबरदस्ती धमकावत आहे. 46 वर्ष आजपर्यंत 88 पासून आतापर्यंत 46 वर्ष होत जात आहेत. माझे आजोबा त्रास सहन करत आहेत. त्याचा पाठपुरावा करत असताना 19/3/2022 रोजी तत्कालीन तलाठी यांना आम्हाला शासनाने दिलेले प्लॉट संदर्भात पत्रव्यवहार करत असताना तलाठी यांचं उत्तर की 8 ते 12 असे प्लॉट तुम्हाला देण्यात आले नाही. गावठाण हा राहण्यासाठी राखून ठेवण्याचे क्षेत्र असे आहे. येथे भूमिहीन मजुरांना कोणत्याही प्रकारचे प्लॉट दिले नाही असं आढळले आहे. असं लेखी स्वरूपात त्यांनी मला एक पत्र दिले. त्यानंतर ते शेवटचा जो मानसिक त्रास सहन होत नव्हता त्यामुळे आम्ही शेवटचा उपोषणाचा निर्णय घेतला. उपोषणाचा निर्णय घेतल्यामुळे तत्कालीन तहसीलदार यांनी समस्त जे प्लॉट शासनाने दिले होते त्या जागेचा फेरफार आम्हाला दिला. एक तलाठी 2018ला ज्यांनी पत्र दिलं त्याच्यात नमूद केलेले आहे का तुम्हाला असेही प्लॉट दिले नाही, आणि तत्कालीन 2021चे तलाठी आम्हाला समस्त जागेचे फेरफार देत आहे. आम्ही कातकरी समाजाचा असल्या कारणाने याच्यामध्ये भेदभाव दिसून येतो. म्हणून माझी जिल्हाधिकारी तथा तहसील अधिकारी यांना माझी नम्रतेची विनंती आहे की अशा तलाठी यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून कातकरी समाजाचा किंवा आदिवासी समाजाचा असल्यामुळे यांच्यात भेदभाव ते निर्माण करणार नाही. साहेब, माझ्याकडे पूर्णपणे या कागदपत्रांचे ओरिजिनल कागदपत्रे आहेत. तुम्ही माझे कागदपत्रांची सखोल पाहणी करून तात्काळ निर्णय घ्यावा. मुद्दा क्रमांक 3 भूमी अभिलेख 2021 रोजी
निलिमा सूर्यवंशी मॅडम यांनी माझे सखोल सगळे संपूर्ण कागदपत्रे पाहून मला लेखी स्वरूपात आश्वासन दिले। लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनाचा पाठपुरावा करत असताना मी भूमी अभिलेख मध्ये पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार करत असताना 2022 ला त्यांनी सांगितले का समक्ष जागेची मोजणी झाली, तुमचे हे नकाशे बनवण्यासाठी, प्रॉपर्टी कार्ड बनवण्यासाठी तुमचे हे सर्व ऑफ इंडियाला पाठवण्यात आलेले आहेत। परंतु मी दिलेल्या शासनाचे प्लॉटचा नकाशा भूमी अभिलेखकडे उपलब्ध नाही हे त्यांनी मला एका पत्राद्वारे देण्यात आलेले आहे। म्हणून या एका चुकीमुळे आज शासनाने मला अनेक खोटी उत्तरे दिलेली आहेत। 2022 ला तत्कालीन भूमी अभिलेखचे अधिकारी यांनी मला मोजणी झालेली आहे। 2000 च्या नंतर मी 2024 ला परत पत्र व्यवहार केला, तेव्हा त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला। उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर तत्कालीन भूमी अभिलेख साहेब यांनी मला एक लेखी स्वरूपात पत्र दिले। त्यामध्ये त्यांनी असं लिहून दिलेले आहे की तुमचे प्लॉट एक वाफ्यामध्ये 3 गावठाणं असल्या कारणाने एक प्लॉट त्याची मोजणी झालेली आहे आणि 2 प्लॉट यांची मोजणी झाली। 2021 ते 2025 पर्यंत जे आश्वासनं दिलेली आहेत त्यांची पूर्तता न झाल्यामुळे मी आजही 13/8/2025 रोजी माननीय तहसीलदार यांनी आज तहसील कार्यालयामध्ये मीटिंग आयोजित केली होती, परंतु सकारात्मक उत्तर आणि कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आणि लेखी आश्वासन मला न मिळाल्यामुळे मला उद्या न्याय मिळेल या असं वाटत नाही। म्हणून माननीय जिल्हा अधिकारी शहापूर या माननीय तहसील कार्यालय शहापूर येथे उद्या सकाळी 10 वाजता मी अमरण उपोषण करणार आहे आणि माझी जिल्हा अधिकारी आणि माननीय तहसीलदार यांना माझी नम्र विनंती आहे की मी जे निवेदन दिले आहे ते पूर्णपणे वाचून कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या प्रकारची आमची फसवणूक करून आम्ही कातकरी समाजाचा, आदिवासी समाजाचा असल्याने जे भेदभाव निर्माण केलेला आहे हे पडताळून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही। ही आपणास नम्र विनंती, मला न्याय द्यावा।